नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज भरताना या जर चुका केल्या असेल, ह्या चुका तुम्ही कशा प्रकारे सुधारू शकता याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. तसेच अर्ज तुम्ही या 3 ठिकाणी भरला असेल तर लवकरात लवकर आपला अर्ज कॅन्सल करून घ्या, कारण हे ठिकाण जे राखीव ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. मित्रांनो, अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आता उद्याची आहे 30 नोव्हेंबर. 30 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे. याची अंतिम तारीख वाढेल की नाही वाढेल हे आज रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याला माहिती पडून देईल. ठीक आहे, सध्या तरी 30 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे आणि ही तारीख विचारात घेऊनच आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्या, जर तुम्ही आतापर्यंत आपला अर्ज भरला नसेल तर. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्याला असं वाटत आहे की आपण चुकीचा जिल्हा निवडलेला आहे. जर तुम्ही अमरावती ग्रामीणमध्ये अर्ज भरलेला आहे पण तुम्हाला असं वाटत आहे की आपल्याला नागपूर ग्रामीणमध्ये अर्ज भरायला पाहिजे होता, तर तुम्ही ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर जो अर्ज भरलेला अमरावती ग्रामीणचा तो कॅन्सल करावा लागेल आणि नागपूर ग्रामीणचा अर्ज तुम्हाला पुन्हा भरावा लागेल. यासाठी तुम्ही जी अगोदर फी भरलेली होती ते पूर्णपणे वाया जाणार आहे अमरावती ग्रामीणची. तर नागपूर ग्रामीणसाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला पुन्हा जी फी आहे एक्झाम फी ते भरावं लागेल आणि पुन्हा तुम्ही नागपूर ग्रामीणमध्ये आपला अर्ज भरू शकता. फक्त मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आपण जो जिल्हा निवडलेला आहे हा जिल्हा न निवडता दुसरा जिल्हा निवडायला पाहिजे होता तर तुम्ही अर्ज कॅन्सल करू शकता आणि पुन्हा फी भरून दुसऱ्या जिल्ह्यात आपला अर्ज भरू शकता. पण त्यासाठी तुम्हाला अगोदर पहिला भरलेला अर्ज जो आहे हा कॅन्सल करावा लागणार आहे, तेव्हाच तुम्ही दुसरा अर्ज भरू शकता. बघा मित्रांनो, जर तुम्ही SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर, लक्षात ठेवायचं, SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर आणि SRPF गट क्रमांक 18 काटोल या ठिकाणी जर अर्ज भरला असेल तर लवकरात लवकर आपला अर्ज या ठिकाणी कॅन्सल करून घ्या. कारण SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर जो आहे हा फक्त गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे SRPF गट क्रमांक चंद्रपूर. जर तुम्ही या 3 जिल्ह्यातले जर रहिवासी नसाल तर लवकरात लवकर आपला अर्ज कॅन्सल करून घ्या आणि इतर SRPF गटमध्ये आपला अर्ज भरा. ठीक आहे, कारण यामध्ये फक्त गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यातलेच विद्यार्थी SRPF गट क्रमांक 17 मध्ये आपला अर्ज भरू शकतात. इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही आहे. जर तुम्हाला आता यावर काही शंका असेल तर खाली मी मोबाईल नंबर दिलेला आहे, यावर संपर्क करून तुम्ही आपली शंका दूर करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर तर तुम्हाला अर्ज आपला आताच कॅन्सल करावा लागेल, कारण हा जो SRPF गट आहे फक्त या खालील 3 जिल्ह्यासाठीच राखीव ठेवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, SRPF गट क्रमांक 13, SRPF गट क्रमांक 13 वर्षा देसाईगंज या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी अर्ज भरू शकतो. SRPF गट क्रमांक 13 वर्षा देसाईगंज गडचिरोली या ठिकाणी कोणताही विद्यार्थी अर्ज भरू शकतो. SRPF गट क्रमांक 13 मध्ये पण अर्ज भरू शकतो आणि SRPF गट क्रमांक 15 गोंदियामध्ये पण कोणताही विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो. फक्त SRPF गट क्रमांक 17 हे राखीव ठेवण्यात आलेले आहे. यानंतर जो SRPF गट क्रमांक 18 आहे काटोल हा पण राखीव ठेवण्यात आलेला आहे. हा पण गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये या 3 जिल्ह्याशिवाय कोणताही विद्यार्थी आपला अर्ज भरू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही जर अर्ज भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज कॅन्सल करून टाका, कारण मागच्या वर्षी बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काटोलमध्ये आपला अर्ज भरलेला होता. जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरायचा विचार करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार नाही आहे, कारण 2च दिवस शिल्लक राहिलेले आहे. लवकरात लवकर विचार करून कोणत्या SRPF मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा असेल यावर निर्णय नक्की घ्यायचा. आणि मित्रांनो, याची जी अंतिम तारीख आहे आज रात्री 9 वाजेपर्यंत माहिती पडेल ती वाढणार की नाही वाढणार. तर ठीक आहे, तर तारीख वाढली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. आणि जर तुम्हाला आपला अर्ज कॅन्सल करायचा असेल तर लवकरात लवकर कॅन्सल करून घ्या, पण तुम्हाला दुसरा अर्ज भरण्यासाठी पुन्हा फी भरावी लागणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.